पेरणीच्या अनुषंगाने बियाणे खरेदी वगैरे तयारी तिथे सुरू झालेली आहे. तर बरेच शेतकरी बाजारामधून नवीन बियाणं खरेदी करतात. तर अशा वेळेस किंवा घरचं बियाणं पण वापरतात. तर अशा वेळेस त्या बियाणाला बीज प्रक्रिया करणं फार महत्त्वाचं असतं, जेणेकरून त्या बियाण्याची उगवण क्षमता चांगली राहील. त्याचबरोबर येणाऱ्या काळामध्ये येणारे कीड आणि रोगांचा प्रतिबंध तिथे चांगल्या प्रकारे होईल. त्याच्यासाठी आपल्याला बीज प्रक्रिया करणं फार आवश्यक असतं. तर नवीन बॅग घेतल्यानंतर त्या बॅगमध्ये सर्व शेतकऱ्यांना एक छोटीशी पॅकेट मिळते, तर त्याची बीज प्रक्रिया करणं पण खूप आवश्यक आहे. त्याचबरोबर आपण कृषी विज्ञान केंद्रामार्फत तयार केलेलं ट्रायकोडर्मा हे जे प्रोडक्ट आहे, याची सुद्धा आपण बीज प्रक्रिया करावी. त्याच्यामध्ये 1 किलो बियाण्याला 10 ग्रॅम ह्या पद्धतीनं त्याची बीज प्रक्रिया केली तर येणाऱ्या काळात लागणारे जे बुरशीजन्य रोग आहेत, म्हणजे मर रोग असेल, बियाण्यामार्फत पसरणारे, किंवा रोपांची सड असेल, किंवा अति पाऊस झाला तर तिथे जास्त बुरशी लागते, तर अशा वेळेस हे ट्रायकोडर्मा जे आहे ते तिथं पिकाचं तिथं व्यवस्थापन चांगल्या प्रकारे करतं. त्याचबरोबर दुसरं जे प्रोडक्ट आहे, याच्यामध्ये बायोप्लस नावाचं प्रोडक्ट आहे. याच्यामध्ये 3 प्रकारचे बॅक्टेरिया आहेत. त्याच्यामध्ये रायझोबियम, पीएचबी आणि केएमबी, जे झाडांना वातावरणातलं नत्र आणि जमिनीतलं स्फुरद आणि पालाश उपलब्ध करून देण्याचं तिथे चांगल्या प्रकारे काम करतात. याच्यामुळे अन्नद्रव्यांची जी गरज असते झाडाची ती तिथं भागवल्या जाते. तर त्या पद्धतीने याचे सुद्धा प्रमाण आपलं 1 किलो बियाण्याला 10 ml या पद्धतीने याची सुद्धा बीज प्रक्रिया करणं आवश्यक आहे. बीज प्रक्रिया करताना काळजी एवढीच घ्यायची की तुम्ही बाजारातून आणलेल्या केमिकलची आधी बीज प्रक्रिया करायची. त्याच्यानंतर अर्ध्या ते 1 तासानंतर ह्या जैविक प्रोडक्टची बीज प्रक्रिया करून त्याला थोडंसं सावलीमध्ये वाळवून त्याची बियाणाची पेरणी आपल्याला तिथे करायची आहे. तर या पद्धतीचे बायो प्रोडक्ट मागवण्यासाठी कृषी विज्ञान केंद्र सगरोळी येथे संपर्क करा.